आपण एबेल दुर्खीम यांचा अभ्यास सुरू केला होता नाही का, आणि सोशल फॅक्ट पर्यंत आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या. मग यानंतर थोडस पुढे जाऊया. आणि त्यांचा जो पुढील जो सिद्धांत आहे तर त्यामध्ये आपण आत्महत्या नाही का याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आत्महत्या साधारणपणे किंवा सर्वसाधारणपणे आत्महत्या म्हटलं की एक प्रवाह असा असतो की ज्यामध्ये आत्महत्या या मानसिक कमतरता किंवा मानसिक कमकुवतपणा याच्यामुळे घडतात असं आपण ऐकत असतो. किंवा आत्महत्या हा वैयक्तिक प्रश्न आहे असंही आपण बघत असतो. हे त्यांच्या घरातलं काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून आत्महत्या केल्या, किंवा काहीतरी त्यांचं वैयक्तिक काहीतरी प्रॉब्लेम असेल, जसं फॉर एक्झाम्पल काही ब्रेकअप झालं, कुठे काहीतरी भांडणं झाली नाही का म्हणून आत्महत्या केल्या, किंवा एखाद्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली. लोक हळहळ करतात पण पुन्हा म्हणतात कशाला घ्यायचे एवढे पैसे काढून. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलत असतात. आत्महत्या वेगवेगळ्या पद्धतीने होतात. आपण पाहिलंय आपल्या लेक्चरमध्ये की जेलमधल्या कारागृहामध्ये जे काही लोक आत्महत्या करतात, महिलांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आहेत, त्याचबरोबर बरेचसे बेरोजगार आत्महत्या करताना पाहायला मिळतात. जे समाजामध्ये अशा वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या सुद्धा आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात. सो आत्महत्या वेगवेगळ्या घटकांद्वारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सर्वसाधारणपणे लोक आत्महत्येकडे एकतर गुन्हा म्हणून पाहतात किंवा कमकुवतपणा, पळपुटेपणा म्हणून पाहत असतात. परंतु समाजशास्त्रामध्ये आत्महत्या हा फार वेगळ्या पद्धतीने घटक पाहिला. दुर्खीम यांचं ते फार मोठे योगदान आहे. आणि दुर्खीम यांच्या समोर जे मुख्य आव्हान होतं ते हेच होतं की आत्महत्या हा जो घटक आहे तो मानसशास्त्रामध्ये अभ्यासला जायचा, आणि मानसशास्त्र किंवा इतर सामाजिक शास्त्र ही समाजशास्त्रावर टीका करायची की समाजशास्त्र हे वेगळं शास्त्र म्हणून काय गरजेचं आहे. समाजशास्त्रामध्ये वेगळं अध्ययन काही केलं जात नाहीये. जे केलं जातंय ते सर्व काही ऑलरेडी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या मानसशास्त्र या घटकामध्ये ते केलं जात आहे. वेगळं काय याच्यात. आणि दुर्खीम यांना समाजशास्त्र हे मानसशास्त्र किंवा इतर शास्त्रांपेक्षा भिन्न आहे हे सिद्ध करण्याची नामी संधी या आत्महत्या सिद्धांताच्या माध्यमातून मिळाली. आणि मग त्यासाठी त्यांनी काय केलं तर वेगवेगळ्या स्वरूपात संपूर्ण युरोपभर आपल्याला दिसतं की त्यांनी संशोधन जे आहे ते संशोधन केलं होतं. आणि हे संशोधन हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी, कारण या संशोधनाच्या आधारावरतीच त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे, त्याला शास्त्रीय स्वरूप प्राप्त आहे. त्यामुळे असं नाहीये की त्यांना काय वाटलं त्यापेक्षा त्यांना काय सापडलं, त्यांनी जे काही संशोधन केलं त्यातून जे तथ्य त्यांना सापडली ही फार मॅटर करतात. आणि मग ह्या संशोधनासाठी त्यांनी काय केलं तर पुन्हा त्या ज्या संशोधन पद्धती आहेत, ज्यामध्ये संख्यात्मक संशोधन पद्धती, ज्यामध्ये तथ्यात्मक माहिती गोळा करणं, त्याचबरोबर याच्यामध्ये बहुविचलन म्हणजे केवळ आत्महत्या कोण किती केल्या एवढंच नाही, तर आत्महत्या कोणत्या समाजाने केल्या, प्रोटेस्टंट मध्ये किती आहेत, ते कॅथलिक मध्ये किती आहेत, ग्रामीण भागात किती आहेत, नागरी भागात किती आहेत, असं वेगवेगळे चल वापरलेले आहेत, व्हेरिएबल घटक वापरलेले आहेत. त्याच्या आधारावर त्यांनी ती माहिती गोळा केलेली आणि म्हणून बहुविचलन पद्धती त्यांनी वापरलेली आहे. कार्यकारण भावाचा उपयोग केलेला आहे की कुठे किती माहिती आहे, कशा प्रकारे लोकांनी आत्महत्या केली, मग त्या पाठीमागची कारणं काय असू शकतात त्याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. तुलनात्मक पद्धतीचा वापर केलेला आहे, म्हणजे जर्मनीचा तुलना फ्रान्सची तुलना, ब्रिटनची तुलना, अशा तुलनात्मक पद्धतीने त्यांनी अध्ययन केलं. अशा वेगवेगळ्या संशोधन पद्धतीचा वापर करून मग त्यांनी काही गृहीतकं मांडली. ही गृहीतकं, त्याचबरोबर ती गृहीतकासोबतच आपण त्याला शब्द वापरूयात आर्ग्युमेंट्स, म्हणजे काय त्यांचा युक्तिवाद. आणि हा जो त्यांचा युक्तिवाद होता तो युक्तिवाद आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि त्यामध्ये पहिला युक्तिवाद काय मांडतात ते म्हणतात की आत्महत्या हे सामाजिक तथ्य आहे. हा पहिला आहे. आत्महत्या काय आहे हे सामाजिक तथ्य आहे. आणि सामाजिक तथ्य म्हणजे मग काय, आता आपल्याला माहिती आहे
सामायिक तथ्य म्हणजे अशा बाबी ज्या समाजामध्ये स्वविकसित असतात. सामायिक तथ्य म्हणजे ज्या व्यक्तीला बहिर्गत असतात. सामायिक तथ्य म्हणजे ज्या व्यक्तीवर बाध्य असतात. आणि सामायिक तथ्य म्हणजे ज्या व्यक्तीला सर्वसामान्य स्वरूपामध्ये अनेक व्यक्तींवर त्याचा प्रभाव असतो, त्यांच्याद्वारे त्या पाळल्या जातात किंवा राबवल्या जातात किंवा फॉलो केल्या जातात. म्हणजेच काय, आत्महत्या हे सामायिक तथ्य आहे हे जेव्हा म्हटलं की आपल्याला या सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. ठीक आहे, मग आत्महत्या हे सामायिक तथ्य आहे हे पहिलं महत्वाचं आहे. आणि सामायिक तथ्य या नात्याने त्या एका व्यक्तीच्या कमकुवतपणाशी संबंधित नाही आहेत, त्या उलट व्यक्तीला बाह्य आहेत. बाह्य म्हणजे काय, इथेच त्यांनी पहिला तो सिक्सर मारलेला आहे. तो म्हणजे असं की आत्महत्या ह्या अंतर्गत मनाचा परिणाम नसतो, आत्महत्या ह्या सामाजिक दबावापोटी घडून येतात. आत्महत्या ह्या सामाजिक दबावापोटी घडून येतात, कारण त्या बाह्य आहेत ना व्यक्तीला. आणि म्हणजे सोशल प्रेशर आहे आणि सोशल फोर्सेस आहेत. सामाजिक दबाव आहे आणि सामाजिक घटक आहेत. या दोघांच्या परिणामी लोक आत्महत्या करतात. हा त्यांचा सर्वात महत्वाचा मुद्दा होता. आपण पाहिलंय की त्यांना वेगवेगळ्या देशामध्ये म्हणजे समाजामध्ये आत्महत्येचा दर कसा सापडला, भिन्न भिन्न सापडला. म्हणजे समाजानुसार समाज परत्वे आत्महत्येचा दर कसा आहे, भिन्न आहे. आणि याच्यावरून काय सिद्ध होतं, याच्यावरून सिद्ध होतं की आत्महत्या या जर मानसिक बाब असत्या तर सर्व जागतिक समाजामधले लोक हे माणसंच आहेत, सर्वांची मनं एकसारखीच असतात, माणूस म्हणून आपलं बायोलॉजिकल मेकअप सारखं आहे. मग प्रत्येक देशानुसार आत्महत्येचा दर वेगळा का, हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि त्याचं कारण ते सांगतात, कारण प्रत्येक समाजानुसार तिथली मूल्य व्यवस्था, तिथले विचार, तिथल्या पद्धती, त्यातल्या परंपरा, तिथे असणाऱ्या लोकांवरती नियंत्रण ही सगळी बदलत जातात. माणसं बदलत नाहीत. माणसांवर नियंत्रण साधणाऱ्या या मूल्यांचा, या परंपरांचा, या घटकामध्ये बदल पडतोय. समाजानुसार आत्महत्येचा दर का वेगळा, तो याच्यामुळे. माणसं तर सगळी सारखीच आहेत, सर्व समाजामध्ये समान असायला पाहिजे होता, पण तसं आहे का, नाहीये. मग समाज परत्वे आत्महत्येचा दर बदलतो, बरोबर. पण एकाच समाजाचा विचार केला तर मात्र त्या समाजामध्ये त्यांना आढळलं की काल परत्वे आत्महत्येचा दर कसा आहे, समान आहे. विशिष्ट जर समाजाचा आपण विचार केला, समजा फ्रान्स आहे, तर विशिष्ट समाजामध्ये म्हणजे फ्रान्समध्ये समजा काल परत्वे जर विचार केला तर मात्र काय आहे, आत्महत्येचा दर समान आहे, सारखा आहे. फरक पडतो, थोडाफार वाढत जातो, त्याच्यामध्ये काही ते आहेच आहे, पण तरी सुद्धा तो फार एवढा बदल नाहीये की जेवढा काही म्हणजे एका काळामध्ये एका वर्षी 10च होत आहेत आणि दुसऱ्या वर्षी डायरेक्ट 100 होत आहेत आणि पुन्हा पुन्हा ते 50 वर येते, असं नाहीये. ते कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. आत्महत्येचा दर कसा आहे तिथे, काल परत्वे हा स्थिर आहे, परत्वे तो स्थिर आहे. आणि याच बरोबर मात्र जेव्हा ते पाहतात की त्या विशिष्ट समाज, जसं उदाहरण घेतलं आपण फ्रान्स, तर फ्रान्समध्ये जर आपण मात्र ग्रुप वाईज जर बघितलं, समूहानुसार, तर मात्र समूहानुसार त्या विशिष्ट समाजामध्ये समूहानुसार आत्महत्येचा दर कसा आहे, भिन्न भिन्न आहे. म्हणजे एका समाजात आत्महत्येचा दर सारखा आहे. फ्रान्समध्ये समजा 100 आहे, 110 आहे, 120 आहे, 130 आहे, 115 आहे, हा स्थिर आहे. पण त्याच फ्रान्समध्ये बघितलं आपण तर कॅथलिक मध्ये जास्त आहे, कमी आहे, प्रोटेस्टंट मध्ये जास्त आहे, महिलांमध्ये कमी आहे, पुरुषांमध्ये जास्त आहे, गावाकडे कमी आहे, नागरी भागात जास्त आहे, विवाहित कमी आहे, अविवाहितांमध्ये जास्त आहे, उन्हाळ्यात जास्त आहे, हिवाळ्यात कमी आहे. म्हणजे हे जे आहे प्रकार, ते काय होतं, त्याच एका समाजामध्ये पुन्हा समूहानुसार काय होतंय, बदलतं. मग असं का होतं, तर दुर्खीमचं तेच म्हणणं आलं, त्यांचं विश्लेषण हेच आलं की समूहानुसार का बदलला, कारण समूहानुसार पुन्हा मूल्य व्यवस्था बदलते, नियंत्रणाची स्थिती बदलते, भावनिक बंधांची तीव्रता बदलते, आणि याच पद्धतीने त्या समाजाच्या घटकांचा फरक पडला, प्रभाव बदलला की ऑटोमॅटिक काय होतं, आत्महत्येचा दर हा कमी जास्त व्हायला लागतो. हे तर लक्षात, हे त्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये. आणि मग ते आणखी एक मुद्दा सांगतात काय, की जेव्हा
या सगळ्या बाबींचा आपण जर अभ्यास केला तर समाजामध्ये आत्महत्या या मानसिक घटकांद्वारे निर्धारित होत नाहीत. समाजामध्ये आत्महत्या ह्या नैसर्गिक घटकामुळे निर्धारित होत नाहीत. काही थिअरी अशा होत्या की उन्हाळ्यामध्ये जास्त आत्महत्या होतात कारण तापमान लय जास्त असतं. पण असं काही नाहीये. तापमानाचा आणि त्या आत्महत्या संबंध नाहीये. हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलंय पुढे. त्यामुळे हिवाळ्याचा संबंध नाहीये, त्या तापमानाचा संबंध नाहीये, भौगोलिक घटकांचा संबंध नाही, मानसिक घटकांचा संबंध नाहीये, धार्मिक घटकांचा संबंध नाहीये. धार्मिक म्हणजे समाज आहे, पण धार्मिक म्हणजे काही असं देवासाठी वगैरे तसा काही संबंध नाहीये. संबंध कशाचा आहे? आत्महत्येचं प्रमाण निर्धारित कशावरती होतं? तर ते म्हणतात आत्महत्येचं प्रमाण निर्धारित करणारे सामाजिक घटक आहेत. या सामाजिक निर्धारक आहेत. त्याच्यावरती आत्महत्या किती होतात, कशा होतात, हे सगळं काही निर्धारित होतं. मानसिक घटक याला निर्धारित करत नाहीत. आणि मग हे सामाजिक निर्धारक कोणते आहेत? पहिला आहे तो म्हणजे एकात्मीकरण. तुमचं एकात्मीकरण, तुमचं स्वतः तुमच्या कुटुंबामध्ये जे लोक आहेत त्यांच्या दरम्यान जिव्हाळा कसा आहे, भावनिक बंध कसे आहेत, तुम्ही ज्या समाजात राहता, ज्या समूहात राहता, त्या समूहातील इतर लोकांशी तुमचं एकात्मीकरण कसं आहे की नाही. त्याचबरोबर तुम्ही ज्या समाजामध्ये राहता तिथे लोक परस्परांना किती एकोप्याने राहतात. आणि म्हणून जो सगळ्यात महत्वाचा सामाजिक ह्यातला निर्धारक आहे तो म्हणजे एकात्मीकरण, की ज्यामध्ये तुमच्या भावनिक बंधाची तीव्रता लक्षात घेतली जाते. आणि दुसरा आहे तो म्हणजे नियंत्रण, रेग्युलेशन. नियंत्रणाचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे कमी आहे, याच्यावर सुद्धा काय होतं, आत्महत्या ह्या घडून यायला लागतात. बरोबर ना. आणि म्हणून ते म्हणतात की सामाजिक निर्धारकाच्या द्वारेच आत्महत्यांचं प्रमाण हे निश्चित होत असतं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. येते लक्षात तुमच्या. सो या पद्धतीने ते सांगतायत की हे त्यांचे बेसिक आर्ग्युमेंट आहेत की ज्यामध्ये आपल्याला आत्महत्या हा सामाजिक घटक आहे हे पाहता येतं. समजतंय? ओके, येस. मग आता ह्याच्या आधारित पुढे त्यांनी आणखी एक आर्ग्युमेंट केली, मग ती म्हणजे की हे जे एकात्मीकरण आहे आणि नियंत्रण आहे याच्या आधारे मग आपल्याला याचे परत आत्महत्येचे 4 प्रकार पाडता येतात की नाही. आत्महत्येचे 4 प्रकार पडतात. त्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे अहमवादी आत्महत्या. या अहमवादी आत्महत्या ज्या आहेत त्यामध्ये काय होतं, एकात्मीकरण कसं असतं, कमी असतं, भावनिक बंध कसे असतात, कमी असतात, आणि त्यामुळे आत्महत्या ह्या घडून येतात. मग आपण पाहिलेलं विद्यार्थ्यांचं उदाहरण, जेव्हा एखादा विद्यार्थी आई वडिलांना फक्त पत्र लिहून ठेवतो, चिठ्ठी, ठीक आहे, तेव्हा या प्रकारच्या आत्महत्या होतात. मग काल परवा एका UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्याने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं. बरं, चांगला बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून ते सिलेक्शन झालंय, पण तरी सुद्धा त्याने काय केलं, लॉज वरती इथे एका ठिकाणी आय थिंक सोलापूरला वगैरे त्याने आत्महत्या केली. पत्रामध्ये लिहून ठेवलं की माझ्या आईला, वडिलाला, भावाला आणि बहिणीला एवढे 15 लाख रुपये आहेत बँकेमध्ये, ते सगळे देऊन टाका. पण त्याचं धाडस का झालं नाही, त्याला का वाटलं नाही आपल्या बहिणीला बोलावं, किमान भावाला बोलावं, आई वडिलांना बोलावं, का वाटलं नाही? हे सरळ सरळ काय दाखवतं की UPSCच्या त्या जर्नीमध्ये हा अनेक वर्ष एकट्यानेच त्या ठिकाणी राहिला, एकट्यानेच त्याने ती सिच्युएशन फेस केली. मित्र मैत्रिणी किंवा आई वडील यांच्याशी जर चांगला एकोपा असता, भावनिक जिव्हाळा असता, मन मोकळं केलं असतं तर किमान त्यांनी त्याला निश्चितपणे एक ती शाश्वती दिली असते, किंवा एक जो एकोपा असतो ज्याच्या माध्यमातून तो शब्द किंवा तो जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट त्याला दिला असता तर डेफिनेटली तो त्या कृत्यापासून परावृत्त झाला असता. पण त्याने, आणि तीही आत्महत्या एका लॉजवर जाऊन केलेली आहे. हे काय दाखवतं? हे दाखवतं की तो किती एकटा पडलेला आहे. भावनिक बंध जेव्हा अशा प्रकारे एकटे असतात, कमकुवत असतात, तेव्हा व्यक्तीच्या दरम्यान आत्महत्या करण्याची प्रवृत्ती ही जास्त असते. मी तुम्हाला सांगितलेलं शेतकऱ्यांचं उदाहरण, की जिथे चित्रकार काय करतो, बैलांची जोडी काढतो आणि बैलांच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांना म्हणतोय काय, मालक असं काही वंगाळ करू नका, आपण एकत्र राहून लढूया, करूया.
पण त्या बैलांच्या ठिकाणी हे कोण बोलायला पाहिजे? घरातल्या व्यक्तींनी बोललं पाहिजे, मित्रांनी बोललं पाहिजे, गावातल्या व्यक्तींनी बोललं पाहिजे. पण काय होतंय, का होत आहेत आत्महत्या? त्याचं अनेकापैकी एक महत्वाचं कारण ते म्हणजे भावनिक बंध कमकुवत होत आहेत. आणि असे अनेक जी कारणं आहेत की ज्याच्यामुळे भावनिक बंध कमकुवत होतात, त्या अनेक कारणांपैकी एक आहे तंत्रज्ञान. तंत्रज्ञानामुळे आपलं बोलणं कमी झालं, आपले इंटरॅक्शन्स कमी झाले. आपलं जे काही असतं आता आजकाल, जे काही आपण एकमेकांना सपोर्ट आणि बाकीच्या गोष्टी असतात, हे सगळ्या कशा आहेत? या हे आहेत, भावना विरहित आहेत. म्हणजे एखादी आपण पाठवतो फ्रेंडशिप डे ला सुद्धा काय पाठवलं आपण? मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण त्यात ना राग आहे, ना त्यात लोभ आहे, ना त्यात प्रेम आहे, ना त्यात जिव्हाळा आहे, काहीच नाहीये. या अशा मैत्री दिनाच्या शुभेच्छा म्हणजे काय आहे? फक्त चला काहीच नसल्यापेक्षा आठवण काढली याने, असं म्हणता येईल. पण तेच जर एखाद्याला आपण फोन करून मित्रा कसा आहेस, किंवा मैत्रिणीला कशी आहेस ग तू, किंवा कसं चाललंय, काय नाही, 2 मिनिटं बोलला आहे, तो भाग वेगळा पडतो. तर त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम फार वेगळ्या पद्धतीने होतो. आणि ते काय दाखवतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुझ्या सोबत आहे. आणि म्हणून दुर्खी माया म्हणतात की भावनिक बंध कमी होत गेले की ऑटोमॅटिकली अशा प्रकारच्या अहमवादी आत्महत्या घडतात. तर तंत्रज्ञानामुळे भावनिक बंध कमकुवत होत गेले. दुसरं महत्वाचं कारण काय आहे की एकूणच तंत्रज्ञान व जे चंगळवाद जो वाढलेला आहे, त्यामुळे आपली मूल्य व्यवस्था बदलत चालली आहे. गावाकडे तुम्ही बघितलं तर एकेकाळी जे सगळे मुलं मुली एकत्र खेळायचे लहान असताना वगैरे, सगळे आता गेम्स आणि याच्यामध्ये अडकले. व त्याचबरोबर गावाकडे पार असेल किंवा जो चौक असेल त्यात लोक किमान राष्ट्रीय आपलं जे सद्भावनेचं प्रतीक आहे तंबाखू, किमान तंबाखू देण्याच्या माध्यमातून तरी सलोखा वाढायचा, हो, भावनिक बंध वाढायचे. आता ते पण राहिलं नाहीये. आणि जसजसा आपला समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे विकास होत चाललेला आहे, तसतसं काय झालं, व्यक्तिवादामुळे आपण एकमेकांपासून दुरावले जातोय. त्यामुळे जे काही आपल्याकडे जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावरती किंवा जे काही नातेगोतींच्या आधारावरती जे आपले जे समूह एकत्र येणं जे होतं ते हळूहळू कमी व्हायला लागलं. ते कमी होत चाललंय आणि त्याचा परिणाम काय होतो? भावनिक बंध कमकुवत होण्यामध्ये होतो आणि त्यातून आत्महत्या या अशा प्रकारच्या घडायला लागतात. त्यामुळे होतं काय की सणा समारंभाच्या वेळेस आपण एकमेकांच्या घरात जाणं, भेटणं, बोलणं, हे सगळे हे एकोपा यासाठी गरजेचे असतात. त्या सपोर्ट सिस्टीम असतात, ह्या नाही राहिल्या आता. आणि त्या राहिल्या नाहीत म्हणून आत्महत्या या प्रकारच्या आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. आणि हे जेवढं असेल तेवढं ते होतं. अगदी तुम्ही बघितलं असेल ती पाकिस्तानची कोण ऍक्ट्रेस होती, ऑक्टोबर महिन्यामध्ये तिने आत्महत्या केली. सापडलं तिचं शरीर काहीतरी मे का जून महिन्यामध्ये. 8 महिने घरामध्ये ती एकटीच आहे त्या ठिकाणी. का होतं? आई वडिलांनी फोन केला नसेल का, मित्रांनी फोन केला नसेल का? आणि जर केला असता तर त्यांना हार्डली किती माणसं किती 2 दिवस 3 दिवस थांबतील, त्यानंतर घरी जाऊन बघतील, विचारतील इकडे तिकडे. 8 महिने तिला कोणी विचारलं नाहीये, 8 महिने कोणी बघितलेलं नाहीये. विचार करा म्हणजे कसं होतंय, आयसोलेशन कसं वाढत चाललेलं आहे. आणि हे नागरीकरणाचा हा परिणाम सुद्धा त्यामध्ये आपल्याला पाहता येतो. सो हा अहमवादी आत्महत्या आहे, ज्या कशा आहेत, भावनिक बंध कमी होत गेले की त्यातून काय होतं, एकात्मीकरण कमी झालं की अहमवादी आत्महत्या ह्या घडायला लागतात. हा तो मुद्दा महत्वाचा. दुसरा प्रकार त्यांनी काय सांगितला? परार्थवादी आत्महत्या. आता परार्थवादी आत्महत्या याच्यामध्ये मात्र कसं आहे, तुमच्यासाठी काय पण आहे का नाही, घट पण पातळ पण नाही. मग काय म्हणजे जिथे की भावनिक बंध आणि एकात्मीकरण हे फार तीव्र असतं. जेव्हा लोक आपल्या स्वतःच्या हितसंबंधापेक्षा इतरांचे हितसंबंध अधिक महत्वाचे मानतात, तेव्हा लोक काहीही करायला तयार असतात. आत्महत्येचा अर्थच असतो काय? आत्महत्या म्हणजे जेव्हा आपल्याला माहित असतं की एखादी कृती केल्यानंतर माझ्या जीवाला धोका आहे, तरी सुद्धा लोक ती कृती स्वइच्छेने करतात, त्याला आत्महत्या म्हणतात. आणि मग इथे काय परार्थवादीमध्ये लोकांचा एकमेकांशी खूप घट्ट असा भावनिक बंध आहेत. लोकांचा एकमेकांशी एकोपा फार घट्ट आहे. लोक एकमेकांसाठी स्वतःच्या हितसंबंधांचा त्याग करण्यासाठी तयार होतात. आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत. मग ते भगतसिंग असतील, मग ते वेगवेगळे क्रांतिकारक असतील, ते अलीकडल्या काळामध्ये अगदी आपण
जे आपले सीमेवरती लढणारे जे सैनिक असतील, या सर्वांचं ह्यांच्या मते, आपल्या दुर्खिम यांच्या मते काय आहेत, हे आत्महत्याच आहेत. बरोबर ना? मग त्यामध्ये सतीचंही त्यांनी उदाहरण घेतलंय, वृद्धांचंही उदाहरण घेतलंय. वृद्ध जेव्हा स्वतः तो विचार करतो की अरे माझ्यामुळे एकतर मी जगणार नाहीये, माझं काही आता खरं नाहीये, हा कुठल्या उपचारांना मी प्रतिसाद देत नाहीये, का बरे ह्या सगळ्या बिचाऱ्या लोकांवरती, आपल्या नातेवाईकांवरती मी लोड बनू, ओझं बनू, का बनू मी तिथे ओझं त्यांच्यावरती, का त्यांचे जे अतिशय महत्वाची संसाधनं आहेत जी मुळात नाही आहेत आपल्याकडे, ती मी वाया का घालू, का माझ्यावरती यांनी हॉस्पिटलमध्ये एवढे एवढे पैसे खर्च करायचे का? हा विचार करणारे जे वृद्ध असतात ते काय करतात, ते स्वतः होऊन स्वीकारतात आपलं मरण. म्हणजेच काय, एक प्रकारे ते काय करतायत, आत्महत्या करतायत. त्यामुळे आत्महत्या म्हणजे नेहमी असं नाहीये की ब्लेड घेतले आणि शिर कापली की असं करून बसलं आपलं, असं नाही ना. आत्महत्या ह्या वेगवेगळ्या स्वरूपात पाहता येतात, ह्या सुद्धा आत्महत्या आहेत. मग सैनिकांच्या सुद्धा जे काही आपण ज्याला म्हणतो की ते वीर मरण आहे, ते वीर मरण म्हणजे एक प्रकारे आत्महत्याच आहे, पण ती कुणासाठी आहे, देशासाठी आहे, समाजासाठी आहे. मग त्याचबरोबर जे काही दहशतवादाशी लढणारे पोलीस असतील ते सुद्धा आत्महत्याच आहे, ते सुद्धा देशासाठी बलिदान आहे की नाही. परार्थवादी आत्महत्या. आणि ही जगाला, जागतिक समाजाला ही फार मोठी परंपरा आहे हो. आपण त्यात उदाहरण बघितले, जपान मधले हाराकिरी असेल, किंवा लिट्टे नावाची संघटना, जेव्हा त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा सुसाईड बॉम्बर आणले, ह्युमन सुसाईड बॉम्बर. काय येते, जेव्हा राजीव गांधी यांना मारण्यासाठी त्या नलिनी नावाच्या बाईने काही नाही, ते काय करायचे, दोन गोष्टीद्वारे, एक तर स्वतःला उडवून टाकायचे. हे त्याला माहिती आहे माझ्या शरीरावरती सगळीकडे बॉम्ब आहेत आणि हे बॉम्ब असल्यामुळे मी जर हा बॉम्बचा स्फोट केला तर पहिला मरणार कोण आहे, मी आहे. पण तरी ते मरतात, ज्याला इस्लाम मध्ये फिदाईन म्हणतात. का मरतात ते? मरतात म्हणजे काय, ते स्वतः आत्महत्याच करतायत ना. पण कुणासाठी? त्या देशासाठी, त्या समाजासाठी, त्या समुदायाकरता. लिट्टेचे जे काही लोक ते आत्महत्या करायचे का, श्रीलंकन तमिळ लोकांसाठी. फिदाईन जे अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान, ब्रेन वॉश केलेले, पण त्यांना असं वाटतं की अजमल कसा ब्रेन वॉश केलेला, पण त्याला काय वाटतं की मी आत्महत्या करतोय, मी जातोय, देतोय माझं बलिदान, का, कुणासाठी, धर्मासाठी, ब्रेन वॉश. बट वॉट एव्हर, त्यांच्यासाठी ते आत्महत्याच आहे. आणि ती परार्थवादी आत्महत्या आहे, त्याग आहे, बलिदान आहे की नाही. ही जगाला फार मोठी परंपरा आहे. या पद्धतीने हे केलं जातं. मग टायटॅनिक वरचा जो जहाज चालक होता त्याने काय केलं, एक जहाजाचा कप्तान या नात्याने माझी जबाबदारी आहे आणि त्यानुसार मी जोपर्यंत सगळे सुरक्षित इथून हलत नाहीत, लोक पोहोचत नाहीत, तोपर्यंत मी जहाज सोडणार नाही. हे कोणाप्रती आहे, तर तो काय करतोय, तो स्वतःच्या हितसंबंधांना काय करतोय त्यापेक्षा तो अधिक महत्व देतोय आपल्या प्रवाशांच्या, आपल्या कंपनीच्या, त्या समाजाच्या हितांना. त्यात काय होतं, अशा प्रकारचे परार्थवादी आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात. अगदी ऑपोजिट आहे की नाही. नियंत्रणाचा विचार केला आपण तर नियंत्रणामध्ये त्यांनी काय सांगितलं, पहिला प्रमाणक शून्य आत्महत्या. प्रमाणक शून्य आत्महत्या म्हणजे नियंत्रणाचा विचार केला की जिथे नियंत्रणच नाहीये. प्रमाणक म्हणजे काय, नियम. ज्या समाजामध्ये नियम नसतात, नियम अस्तित्वात नसतात किंवा नियम ब्रेकडाऊन होतात, त्या समाजामध्ये सुद्धा आत्महत्या घडून येतात. आता नियम नसणं, नियमनहीन असणं, प्रमाणक शून्य असणं म्हणजेच काय, आपण याचं उदाहरण बघितलंय बघा की ट्रॅफिक सिग्नल असले की कसं सगळीकडे सुरळीतपणे, आणि ट्रॅफिक सिग्नल बंद झाले की जी असते अवस्था ती म्हणजे काय, प्रमाणक शून्याची अवस्था असते. आणि या प्रमाणक शून्य अवस्थेमध्ये मग काय होतं, लोक एकतर या आत्महत्यांना सामोरे कसे जातात. पुन्हा एकदा प्रमाणक शून्य अवस्थेमध्ये पुन्हा त्याच गोष्टी घडतायत. नियम नाही आहेत ना, नियमन नाही आहेत. त्यामुळे लोकांना जगण्याचा अर्थ सापडत नाही. आणि जेव्हा जगणं अर्थहीन होतं तेव्हा लोक आत्महत्यांना कवटाळतात. नियामक शून्य किंवा प्रमाणक शून्य अवस्थेमध्ये जगणं म्हणजे जीवन हे अर्थहीन होतं. मग अर्थहीन का होतं, त्यासाठी ती सामाजिक परिस्थिती कारणीभूत असते. याचं आपण खूप चांगलं उदाहरण बघितलेलं आहे भारताच्या फाळणीचं, आहे की नाही. ज्या पद्धतीने फाळणी असेल, भारताची फाळणी झाली, ज्या पद्धतीने लोकांचं
आतापर्यंत लोक एकमेकांना भाईचाराने राहत होते, एकमेकांना बंधुभावाने वागवत होते. अचानक एका रात्रीमध्ये सगळं बदललं. लोकांना काही कळण्याच्या आत अनाकलनीय गोष्टी घडायला लागल्या. लोक एकमेकांच्या जीवावर उठले, लोक मारायला लागले एकमेकांना, आणि एकमेकांना मारत सुटल्यानंतर तिथे जेव्हा एकाच कुटुंबातल्या सगळ्या लोकांची कत्तल झाली आहे, एक माणूस शिल्लक आहे, तो का जगेल? जगण्याचा त्याचा अर्थ काय उरला? हा त्याला पहिला प्रश्न पडतो. मी कुणासाठी जगू आणि का जगू? येते लक्षात तुम्हाला? हे या पद्धतीने आहे. महिलांच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर महिलांच्या बाबतीमध्ये जी चॅस्टिटी नावाची कॉन्सेप्ट आहे, म्हणजे काय, चारित्र्य ज्याला म्हणलं जातं, त्याचाही इथे बराच उल्लेख येतो. एखाद्या महिलेवरती जेव्हा अशा पद्धतीने पाशवी आणि सामूहिक अत्याचार होतात, तेव्हा सामूहिक अत्याचारानंतर जी स्त्री बळी पडलेली आहे, तिचं काय होतं? तिला पहिला हा प्रश्न पडलेला असतो की मला आता जगण्याचा अर्थ काय माझ्या? पण ती का विचार करते असा की मी आता का, मला जगण्याचा अर्थ काय माझ्या? आता सामूहिक बलात्कारानंतर महिला असं का म्हणते? कारण पुन्हा एकदा त्या समाजातले नियम त्या पद्धतीने तिचा अर्थ काढायला तिला भाग पाडतात. म्हणजे कसा, लहानपणापासून ज्या पद्धतीने तिची जे सामाजिकीकरण झालेलं आहे, त्यात काय नेहमी सांगितलं गेलं, महिलांचं चारित्र्य हे तिचं सर्वोच्च आहे की नाही? आणि जेव्हा नियमच नाही आहेत, मग तिथे नियमनहीनता आहे, आणि त्याच्यामुळे जर तिच्यावर बलात्कार होतोय, पाशवी बलात्कार, त्या पाशवी बलात्कारातून मग तिला पुन्हा ते तिचं आतापर्यंत जे सामाजिकरण झालेलं आहे त्यात सांगितलं गेलं की नाही, हे तुझं सर्वोच्च दागिना आहे, सर्वोच्च तुझं हे अस्तित्व आहे. आता मात्र नियमनहीनता आहे. मग ते दंग्यांच्या वेळेस असेल, जे बिल्किस बानोच्या संदर्भातलं झालेलं होतं ते असेल, फाळणीच्या वेळेसचं असेल, इराणमध्ये झालेलं असेल, सध्या जे काही गाझामध्ये चालू आहे त्यामध्ये असेल, युक्रेनमध्ये असेल, त्या दुसऱ्या आणि पहिल्या महायुद्धामध्ये चीन जपानमध्ये असेल, या अशा पद्धतीने पाशवी अत्याचार झालेल्या या महिला सुद्धा पुन्हा जीवनाचा अर्थ काय, यामुळे काय होतात, शेवटी आत्महत्येला स्वीकारतात. शेतकऱ्यांचा विचार केला तर पुन्हा एकदा नियमन शून्य अवस्था म्हणजे काय, जिथे नियमच नाहीयेत. नियम नाहीयेत याचा अर्थ जिथे नियम नसतात तिथे समाज नसतो, तिथे जंगल असतं. हे लक्षात घ्या. समाज आणि जंगल यात फरक काय आहे की जंगलामध्ये बळी तो कानपिळी आहे, जंगलामध्ये नियम नाहीये, जंगलाला नैतिकता नाहीये, जंगलाला कुठल्या प्रकारची व्यवस्था नाहीये. समाजामध्ये नीती आहे, नियम आहे, समाजामध्ये अर्थ आहे, आणि हा फरक आहे. पण जेव्हा नियमच नसतात, नियमनहीन अवस्था असते, तेव्हा मग काय होतं, त्याचं जंगलमध्ये रूपांतर व्हायला लागतं. मग जर आपण बघितलं तर 1991 नंतर जागतिकीकरणाची ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीनंतर जागतिकीकरण, खाजगीकरण या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकरी एका बाजूला आपण बघितलं तर तो त्याला लागणारा जो काही प्रोडक्शन कॉस्ट आहे तो वाढत गेला. का? कारण आता खत पण विकत घ्यावी लागतात, सरकारने सबसिडी कमी केली. जे बियाणं पूर्वी आपण साठवून ठेवायचं आता कंपन्याकडून विकत घ्यावं लागतंय, कारण हायब्रिड बियाणं एकदाच वापरता येतं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढत गेली, खर्च वाढत गेला. काय लागतंय तुम्हाला त्यासाठी? भांडवल लागतंय. भांडवल बँकांकडून व्यवस्थितपणे मिळत नाही योग्य त्या वेळी. भ्रष्टाचार. एक यवतमाळ मधला बँक ऑफिसरच्या शेतकरी जेव्हा गेला त्याच्याकडे की आम्हाला कर्ज पाहिजे, तो म्हणाला अगोदर बायकोला घेऊन ये. मग या पद्धतीने काय होतं, इथपर्यंत टोकाला लोक जातात. मग योग्य त्या वेळी तुम्हाला कर्ज मिळत नाही. मग कर्ज नाही मिळालं तर तुम्हाला एकमेव पर्याय राहतो, तो म्हणजे काय, तुमचं जे हे आहे सावकार आहे. मग सावकार ही व्यवस्था असणंच मुळात काय आहे, हे तुमच्या जे प्रशासकीय यंत्रणा आहेत वित्तीय, त्यांचं ते अपयश आहे. म्हणजेच काय, सावकारी व्यवस्था असणं म्हणजेच सरकारचं अपयश आहे, पोलीस यंत्रणेचं अपयश आहे, आणि बँकिंग व्यवस्थेचं अपयश आहे. म्हणजे प्रश्न आपण असाही विचारू शकतो की खरंच हे व्यवस्था इथं आहे का, प्रशासन अस्तित्वात आहे का, सावकारी व्यवस्था असणं म्हणजे. मग होतं काय, हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला काय, तुम्ही एवढा चांगला माल त्या ठिकाणी उगवताय, तुमचं रात्रंदिवस कष्ट करताय, त्याच्यानंतर त्याची किंमत कोण ठरवत आहे? एका दिवसामध्ये काय होतं, एका फटक्यामध्ये सगळं ते गारपीट येते, गारपीट आली की सगळं तुमचं नष्ट झालं. तिथे संरक्षण देणारा आहे का कोणी व्यवस्था तुम्हाला?
तुमचा जो माल आहे एवढा चांगल्या गुणवत्तेचा माल आहे, पण त्याला भाव मिळत नाही. आहे का मग नियम कोणी? आहे का आम्हाला कोणी वाली? लोकांचे प्रश्न कसे असतात, आम्हाला कोणी वाली आहे का? आम्हाला कोणी इथे मदत करणारा आहे का? मग ह्या अशा पद्धतीने काय होतं की जेव्हा व्यवस्था त्या ठिकाणी नाहीये, नियम नाहीये, दलाल त्याच्या पद्धतीने हव्या त्या पद्धतीने तो जर मालाची विक्री करत असेल आणि विकत घेत असेल, खरेदी करत असेल, तर नियम आहेत का? हा प्रश्न लोकांना पडायला लागतो. आणि मग ह्या अशा व्यवस्थेमध्ये व्यक्ती काय करतो की आम्हाला कोणीच नाही, आम्हाला कोणीच नाहीये, आमच्यासाठी कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाहीये या समाजात. आम्ही कसे आहोत, कोणीही यावं आणि टिकली मारून जावं. म्हणजे काय, कोणीही यावं आणि आमचं शोषण करावं. सावकार येतोय, शोषण करतोय. दलाल येतोय, शोषण करतोय. पोलीस येत आहेत, शोषण करतायत. बँक अधिकारी शोषण करतोय. काय? आणि मग ह्या अशा अवस्थेमध्ये याला समाज म्हणायचं का जंगल म्हणायचं? कारण जंगलात ही अशीच अवस्था असते, नियम आहेत कुठे? आणि मग ह्या अशा नियमन शून्य अवस्थेमध्ये अनेक शेतकरी जीवनाचा अर्थ गमावतात आणि त्यातून मग ते काय करतात, आत्महत्या करायला लागतात. शेतकऱ्यांची आत्महत्या हा प्रचंड मोठा विषय असल्या कारणाने जेवढे आपले 4 प्रकार आहेत, चारही प्रकारामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या येतात, वर्गीकृत होतात. हा प्रमाणक शून्य आत्महत्येचा मुद्दा, की जिथे काय होतं, नियम नाहीये आणि त्यातून मग जीवनाचा अर्थ नाहीसा होतो. आणि मग शेवटी काय येतं, प्रारब्धवादी आत्महत्या. या प्रारब्धवादी आत्महत्या ज्या आहेत त्या कशा, जेव्हा नियंत्रण प्रचंड असतं. इथे नियंत्रण काहीच नाहीये, नियमन काहीच नाहीये, इथे मात्र प्रचंड नियंत्रण आहे. इतकं की दुर्खीमचं वाक्य आहे की जिथे काय होतं, भावना या चोकअप होतात, भावना त्या ठिकाणी दडपून टाकल्या जातात आणि व्यक्तीवरती इतकं नियंत्रण असतं की त्या नियंत्रणामुळे, नियंत्रणाच्या अतिनियंत्रणामुळे असं म्हणूया, अतिनियंत्रणामुळे व्यक्ती शेवटी आत्महत्येला सामोरी जाते. अतिनियंत्रणामुळे पुन्हा व्यक्ती जीवनाचे हेतू उद्दिष्ट ही हरवते. याचं खूप चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं, जे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, ते म्हणजे जे मेंटल हॉस्पिटलमध्ये असणारे काही रुग्ण. दुसरं त्यांनी उदाहरण सांगितलं, जेलमध्ये असणारे कैदी. फॉर एक्झाम्पल, विशेषतः जे भारतामध्ये वेगवेगळ्या टाडा म्हणा किंवा मोका म्हणा किंवा पोटा म्हणा, किंवा NSA म्हणा, यासारख्या कायद्यांच्या अंतर्गत ज्या लोकांना दशकानुदशक हे केलं जातं, फोर्स केलं जातं, त्यांना बाध्य केलं जातं जेलमध्ये राहण्यासाठी आणि अमानवी पद्धतीने. आता मागे एक रिटायर्ड IPS ऑफिसर आहेत, रवी पाटील सर, त्यांचं एक पुस्तक आलंय जेलमधल्या ह्या सगळ्या अनुभवावरती. त्यांची मुलाखत जरी तुम्ही बघितली तरी चालू शकतो की जेलमध्ये काय प्रकारचं वातावरण आहे, कशा प्रकारे लोकांची घुसमट होते. आणि हे तर वेगळंच आहे. म्हणजे काय होतं की एखादा चांगला म्हणजे डॉक्टर आहे, तो डॉक्टर आहे, पण केवळ त्याच्या धर्मामुळे त्याला पोलिसांनी उचललं, टाकलं. 10 ते 12 वर्ष माणूस काय आहे, जेलमध्ये सडतोय. विचार करा त्याच्या भावभावनांची काय अवस्था असेल. म्हणजे उद्या तुम्हाला जाताना घरी चाललंय, तुम्हाला उचललं, टाकलं तुम्हाला जेलमध्ये, आणि तुमचा फक्त एकच प्रश्न आहे, मी काय केलं मला सांगा. पण मी काय केलं याचं उत्तर जर तुम्हाला 10 वर्ष मिळत नाहीये, तर मग अवस्था काय होत असेल विचार करा. तुमच्या भावभावना, तुमची स्वप्न, तुमच्यावर डिपेंड असणारे तुमचे आई वडील, तुमचे काही पत्नी किंवा पती किंवा मुलं, हे सगळ्यांची अवस्था. आणि हे सुटल्यानंतर समाजामध्ये समाज तुम्हाला हेच म्हणतो, काय त्याच नजरेने उगाच पकडलं नाही, काहीतरी केल्याशिवाय ते उगाच पकडणार काय, धूर असल्याशिवाय, कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर निघतो काय, ह्याला का पकडलं नाही, तुम्हाला का पकडलं. सामाजिक कलंक. या अशा पद्धतीने काय होतं, शेवटी लोक जेलमधले जे आहेत कैदी ते आत्महत्या करतात, मोठं प्रमाण आहे याचं. आणि भारतामध्ये यांना शब्द आहे कच्चे कैदी. हे कच्चे कैदी म्हणजे कोण, ज्यांच्यावरती वर्षानुवर्ष खटलाच चालवला जात नाही, फक्त पकडलं, डांबून टाकलं.
आणि खचाखच भरलेले असतात आपले जे जेलमधले जे कैदी हे आहेत, जेल आहेत आपल्या, त्या कैद्यांना सुद्धा मानवी हक्क आहे. त्या मानवी हक्कांची कुणीही तिथं काही त्यांना पडलेलं नसतं. ना तेवढे सपोर्ट आहे, ना तेवढे रिसोर्सेस आहेत, ना तेवढं मनुष्यबळ आहे, ना तेवढे संसाधन आहेत. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये मग जो काही कैदी आहे ते आत्महत्या करतात. हे कसल्या आत्महत्या आहेत? प्रारब्धवादी. मग तो स्वीकारतो, म्हणतो अरे माझं नशीबच असं आहे, काही माझ्या नशिबाचाच हा दोष आहे, का जगायचं आपण, चला आत्महत्या करूया. आतापर्यंत जिला सौभाग्यवती मानलं गेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने तिला सर्व अधिकार होते, अचानकपणे तिचा जो काही नवरा आहे तो कशा काही कारणाने मेला, आजारामुळे, दारू पिऊन किंवा कशामुळे. एका क्षणामध्ये ती विधवा झाली. विधवा झाली म्हणून तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. मग काकस्पर्श नावाचा मी चित्रपट तुम्हाला सांगितलंय, त्यामध्ये वॉटर नावाचा चित्रपट सांगितलेला आहे. ते जे आयुष्य आहे तिचं ते कसं आहे, म्हणजे तिला कुठल्या प्रकारचं सगळं बेचव अन्न खायचंय, तिला कुठल्या प्रकारचा कपडा परिधान करायचा आहे, तिने दिवसा बाहेर पडायचं नाहीये, सूर्य पाहायचा नाहीये, रात्री तिला सगळ्याच्या काही अंधारामध्ये क्रिया उरकून घ्यायच्या आहेत, सगळ्या गोष्टींची बंधनं. मग प्रश्न पडणारच ना तिला की अरे जगायचं कशासाठी जर एवढं सगळं असेल तर. ते अचानक, ते तिचा काही दोष नसताना केवळ तू मेला म्हणून. पूर्वी तर जरड कुमारिका विवाह असायचा, त्याचं वय लग्नाच्या वेळेस 60 आणि 65 असायचं, त्या मुलीचं वय असायचं 9 आणि 10. हे आपलं म्हातारं जे आहे मरायचं आपलं ते 10-12 वर्षात, फार तर गेलं तर 4-5 वर्षात मरून जायचं ते. आणि त्या बिचाऱ्या त्या मुलीचा, जिचं वय आत्ता ती पौगंडा वयात येते 12, 13, 14 वर्षांच्या, त्या वयामध्ये तिला तुम्ही विधवा बनवून तिला काय करताय, या प्रकारचं जीवन जगायला भाग पाडताय. हे कसले नियम म्हणायचं. त्याचबरोबर बघितलं आपण तर केवळ एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे जर कोणी एका व्यक्तीच्या कमरेला मडकं बांधत असेल, दोन्ही पायांना खराडा बांधत असेल, भर उन्हामध्ये त्याला येण्याची परवानगी असेल, कुठल्याही प्रकारे शिक्षणाचा, माणूस म्हणून जगण्याचा, स्वतःचं लज्जा रक्षण करण्याचा अधिकार नसेल, तर अशा व्यक्तींना ज्यांना अस्पृश्य मानलं गेलं त्या काळामध्ये, या काय हे अस्पृश्यता, हा नियमांचा अतिरेक होता. इतका अतिरेक की त्या व्यक्तीला का जगतोय आपण हा प्रश्न पडणं साहजिक होतं. म्हणजे प्राण्यांपेक्षा सुद्धा वाईट तिथे वागणूक आणि हे होतं, व्यवहार होता. मग हे अस्पृश्य म्हणून जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या दरम्यान होणाऱ्या आत्महत्या या प्रारब्धवादीच होत्या का? कारण ते मग प्रारब्धच म्हणायचे त्याला, हे आमचं प्रारब्धच आहे. ह्या अशा पद्धतीने जेव्हा अतिशय जास्त बंधन असतात तेव्हा मग कोटामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी या पद्धतीच्या सामोरे जातात. त्यांच्यामध्ये सुद्धा या आत्महत्या होतात. प्रारब्धवादीच्या नियंत्रण प्रचंड आहेत. दिवसभर तुमचे क्लासेस आहेत, रात्री पण तुमच्याकडून ते मारून घेत आहेत, तुम्हाला त्या पद्धतीने करवून घेत आहेत. कंटिन्युअस तुम्ही अंडर बॉदरेशन आहात. परफॉर्म नाही केलं व्यवस्थित एक्झाम मध्ये, टेस्ट मध्ये, की पुन्हा तुम्हाला तुमचं बोललं जात आहे, तुम्हाला घालून पाडून बोललं जात आहे, तुमच्या मित्रांच्या समोर बोललं जात आहे, किंवा आई वडिलांना त्या ठिकाणी आहे. आई वडिलांकडून पुन्हा तू अभ्यासच करत नाहीये, तू असाच करत नाहीये, हे तेच करत नाहीये. कुठल्याही प्रकारचे इतर कुठल्याही बाबी अलाउड नाहीयेत. 2 मिनिटाची विश्रांती अलाउड नाहीये. कंटिन्युअस अंडर बॉदरेशन. नियम एक्सेस झाले की मग मुलं आत्महत्या करायला लागतात. सो तोही प्रकार आपल्या इथे पाहता येतो. इथे समजतंय. त्याचबरोबर विवाहाच्या बऱ्याच मुलींच्या संदर्भात ही अडचण येते. आणि म्हणून केवळ मुलगी आणि मुलगा विवाह हे जात धर्म पंथ याच्यापेक्षाही महत्वाचं असतं कल्चर. अत्यंत स्वच्छंदी जीवन जगलेली किंवा मोकळ्या वातावरणात जगलेली मुलगी अचानक तुम्ही अशा घरात पाठवली की ज्या घरामध्ये मुलींना किंवा महिलांना कुठल्याही प्रकारची तिथे स्वातंत्र्य नाहीये. मग अतिशय चांगलं उच्च शिक्षण घेतलेली वगैरे 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 झालेली मुलगी अचानकपणे तुम्ही एखाद्या गुंडामंत्र्याच्या घरात पाठवता. तिथे गेल्यानंतर ते नाही ते प्रकार तिच्यावरती करतायत. म्हणजे हेच बंधनं आणि सगळी तिची घुसमट होते ना. घुसमट होते काय, जिने भरारी घेतलेली असते तिला अचानकपणे तुम्ही जर त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं, तिची घुसमट होते.
ज्याचं अख्खं बालपण अख्खं आयुष्यच पिंजऱ्यात गेलंय, तिला भरारीची किंमतच माहित नाहीये. ती कधीच तिची घुसमट होत नाही. लक्षात येते तुम्हाला? कल्चरचा डिफरन्स सांगतोय. नियम अचानकपणे ती शोभेची बाहुली बनलेली असते किंवा फक्त एक ती काय आहे, ती शोषणाची वस्तू बनलेली असते. अशा मुलीमध्ये सुद्धा आत्महत्येचं प्रमाण जास्त असतं. हे कुठले आहेत? हे प्रारब्धवादी आत्महत्या. ह्या सगळ्या आत्महत्यांच्या संदर्भात आपल्याला हा मुद्दा पाहता येतो. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.